सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स आपण पाहू. सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स म्हणजे मेल किंवा फिमेल याच्याशी तो इनहेरिटन्स लिंक आहे. जेंडर जे जेंडरशी लिंक आहे. जेंडरवरती जेंडरनुसार तो इनहेरिटन्स आपल्याला समजून येतो. थॉमस मॉर्गनने त्याचे जे एक्सपेरिमेंट्स केले ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टरवरती. ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर ही फ्रूट फ्लाय आहे. त्या फ्रूट फ्लायवरती मॉर्गनने जे एक्सपेरिमेंट केले त्याच्यातून हे पुढे आलेलं आहे. ह्या फ्लाईच्या खूप जास्त पॉप्युलेशन त्याने रेअर केलं होतं आणि एक फ्लाय त्यामध्ये जी होती त्याच्यामध्ये व्हाईट आय होता. नॉर्मल रेड आयच्या फ्लायमध्ये व्हाईट आयची फ्लाय होती. ही जी पांढऱ्या डोळ्यांची फ्लाय होती तर ते म्युटेशनमुळे झालं होतं. जीनमध्ये जे म्युटेशन झालं त्यामुळे त्या फ्लायचा डोळा पांढरा होता. त्यामुळे आयचं कलरेशन जे आहे ते चेंज झालं होतं. रेड फ्लाय सगळ्या होत्या, रेड आयच्या सगळ्या फ्लाईज होत्या, पण ही एकटी पांढऱ्या कलरची डोळ्याची होती. तर ही जी व्हाईट आय फिमेल होती ती त्याने रेड आय मेलशी क्रॉस केली F1 जनरेशनमध्ये. तर F1 जनरेशनमध्ये व्हाईट डोळ्याचे मेल मिळाले आणि रेड आयच्या फिमेल मिळाल्या. हे जे रेशो आहे तो मेंडेलियनच्या प्रिन्सिपलशी मॅच होत नव्हता. त्याला जो हा रेशो मिळाला तो मेंडेलियनने जे प्रिन्सिपल आपण वरती पाहिले त्याच्याशी मॅच नव्हता होत. दुसऱ्या बाजूला हे जे कॅरेक्टर आहे ते फिमेलकडून मेलकडे येत होतं आणि मेलकडून फिमेलकडे जात होतं. जेव्हा F1 जनरेशनमध्ये अभ्यास केला गेला, F1 जनरेशन एकमेकांमध्ये क्रॉस केले गेले, तर व्हाईट आणि रेड आयच्या ज्या फ्लाईज आहे त्या दोन्ही प्रोड्यूस झाल्या. हे कॅरेक्टर दोन्ही सेक्समध्ये सारखंच दिसलं. तर मॉर्गनने असं कन्क्ल्युजन काढलं हे जे इनहेरिटन्स आहे तर ते जीनच्या ट्रान्समिशनमुळे होतं आहे. एक्स क्रोमोसोमवरती जे जीन आहे त्याच्या ट्रान्समिशनमुळे होतं आहे. हे जे असे कॅरेक्टर्स ट्रान्समिट होत आहे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये एक्स आणि वाय क्रोमोसोममुळे, याला सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स असं त्याने नाव दिलं. सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स जो आहे तो 3 प्रकारचा असू शकतो. क्रोमोसोम्सवरती एक्स किंवा वाय याच्यामध्ये सेक्स लिंक्ड जीन्स दिसतात. तर ते खालीलप्रमाणे. पहिल्यांदा एक्स लिंक्ड इनहेरिटन्स. ऋषिकेश हा लाईट बंद करून दे रे इकडचा. हा जो इनहेरिटन्स आहे तर याच्यामध्ये जीन्स जे एक्स क्रोमोसोम्सवरती लोकेटेड असतात त्याच्या डिफरन्शियल रिजनवरती जे जीन्स असतात त्या जीन्समुळे हे एक्स लिंक्ड इनहेरिटन्स असं म्हणतात. हे एक्स लिंक्ड जीन्स जे आहेत त्यांना करस्पॉन्डिंग अलायली नसते वाय क्रोमोसोमवरती, फक्त एक्सवरतीच हे जीन्स असतात. नाव वाय लिंक्ड इनहेरिटन्स. हे जे जीन्स आहेत ते इनहेरिटन्स दाखवतात त्याच्यामध्ये हे जीन्स जे आहेत ते नॉन होमोलॉगस असतात. डिफरन्शियल रिजनवरती वाय क्रोमोसोमच्या हे असतात. आणि हे वाय लिंक्ड जीन्स जे आहेत त्यांना करस्पॉन्डिंग अलायली नसते एक्सवरती. हे एकाच क्रोमोसोमवरती असतात, फक्त एक्स क्रोमोसोमवरती असतात ते एक्स लिंक्ड इनहेरिटन्सवाले, वाय क्रोमोसोमवरती असतात ते वाय लिंक्ड इनहेरिटन्सवाले. तर हे फक्त एक्स क्रोमोसोमवरती असतात. या जीन्सना होलँड्रिक जीन्स असं पण म्हणतात. नाव XY लिंक्ड इनहेरिटन्स. हा जो इनहेरिटन्स आहे
हा त्या जीन्समुळे होतो जे होमोलॉगस किंवा पेअरिंग रिजनमध्ये असतात, एक्स क्रोमोसोमच्या आणि वाय क्रोमोसोमच्या, म्हणून याला XY लिंक्ड इनहेरिटन्स असं म्हणतात. नाव एक्स लिंक्ड इनहेरिटन्स आपण जर बघितलं त्याच्यामध्ये सेक्स लिंकेज इन ड्रॉसोफिला आपल्याला दिसून येतं. तर एक्स लिंकेज जे ड्रॉसोफिलामध्ये ते मॉर्गनने 1910 मध्ये खूप छान प्रकारे स्टडी केलेला आहे. ही जी फ्लाय तर त्याच्यामध्ये जो जीन असतो आय कलरसाठी तो एक्स क्रोमोसोम्सवरती लोकेटेड असतो. नॉर्मल व्हाईट टाईप फ्रूट फ्लाय जी आहे तिला रेड आय असतात, तो डॉमिनंट ट्रेट आहे, आणि व्हाईट आय जो आहे तो रेसेसिव्ह ट्रेट आहे. सो पॉप्युलेशनमध्ये जर आपण बघितलं तर रेड आईड फ्लाय असतात, सगळ्या फ्लाय ज्या आहेत त्या लाल डोळ्याच्या असतात, आणि व्हाईट डोळ्याच्या ज्या आहेत त्या रेसेसिव्ह फ्लाईज आहेत, त्या म्युटेशनमुळे फक्त दिसून येतात. तर त्या व्हाईट आयच्या ज्या फ्लाय आहे त्या सुद्धा त्या पूर्ण पॉप्युलेशनमध्ये मग क्रॉसिंग होतं त्यांचं. तर क्रिस क्रॉस इनहेरिटन्स जो आहे रेसेसिव्ह इनहेरिटन्स असा दिसतो. एक्स लिंक्ड जीन्स जे आहेत ते एकदम छान प्रकारे अंडरस्टूड केले जाऊ शकतात. तर जे ड्रॉसोफिलामध्ये आपण स्टडी केलेला आहे तर तो याप्रमाणे रेड आय फिमेल आणि पांढऱ्या डोळ्याचा मेल असा जर क्रॉस केला तर वाईल्ड रेड डोळ्याची फिमेल ड्रॉसोफिला जी आहे ती म्युटंट व्हाईट मेलशी, व्हाईट डोळ्याचा मेल या ड्रॉसोफिला बरोबर क्रॉस केली तर F1 इंडिव्हिज्युअल जे आहे त्यांचा सेक्स कोणताही असो, मेल असो का फिमेल असो, ते सगळे रेड आयचे येतात. जेव्हा रेड आयचे मेल आणि रेड आयची फिमेल ही क्रॉस केली F1 जनरेशनमध्ये तर ते इंटरक्रॉस्ड होतात आणि F2 प्रोजेनी जी आहे त्याच्यामध्ये एक्सक्लुझिव्हली लाल डोळ्याच्या फिमेल दिसतात आणि मेल पॉप्युलेशनमध्ये 50% रेड आय इंडिव्हिज्युअल दिसतात आणि 50% व्हाईट आय इंडिव्हिज्युअल दिसतात. अशा रीतीने F2 जनरेशनमध्ये रेड आय आणि व्हाईट आय इंडिव्हिज्युअल यांचा जो रेशो आहे तो 3:1 अशाप्रमाणे येतो. नाव व्हाईट डोळ्याची फिमेल आणि लाल डोळ्याचा मेल, जेव्हा व्हाईट डोळ्याचा फिमेल ड्रॉसोफिला दिसते ही क्रॉस जर केली रेड डोळ्याच्या मेलशी ड्रॉसोफिलामध्ये तर सगळे जे इंडिव्हिज्युअल आहे F1 जनरेशन मधले हे लाल डोळ्याचे येतात. जेव्हा हे रेड डोळ्याचे फिमेल इंडिव्हिज्युअल आणि व्हाईट डोळ्याचे मेल इंडिव्हिज्युअल क्रॉस करतात तर F1 जनरेशनमध्ये इंटरक्रॉस मग पुढे करतात आणि फिमेल पॉप्युलेशन जे F2 जनरेशनचं त्याच्यामध्ये 50% रेड आईड आणि 50% व्हाईट आईड फ्लाईज दिसतात. हे जे क्रॉसेस पाहिले आपण तर याच्यावरून असं क्लिअर होतं की मेल जो आहे तो एक्स क्रोमोसोम्सवरचा जीन जो आहे तो ट्रान्सफर करतोय, त्याच्या डॉटर्सना फक्त तो क्रॉस होतोय, मेलमध्ये ट्रान्सफर होत नाहीये. फिमेल्स ज्या आहेत त्या एक्स क्रोमोसोम ह्या दोघांना देत आहेत, सनला पण देत आहे आणि डॉटरला पण देत आहे, म्हणून ते तसे कॅरेक्टर्स फेनोटायपिक कॅरेक्टर्स आपल्याला दिसतात. हे जे कॅरेक्टर्स आहेत हे फक्त मदरकडून ट्रान्सफर केले जाऊ शकतात सनला. फादरकडून सनला ट्रान्समिट ते होत नाही कारण ते एक्स क्रोमोसोमवरती आहे, वाय क्रोमोसोमवरती नाही आहे. तर सेक्स लिंकेज जर आपण बघितलं मॅनमध्ये त्यामध्ये काय दिसतं ते आपण पाहूया. ह्युमन बिईंगमध्ये साधारणपणे 150 कन्फर्म्ड किंवा हायली प्रॉबेबल म्हणजे जास्त होतात ते असे एक्स लिंक्ड ट्रेट्स आहेत.
तर याच्यामधले बरेचसे रेसेसिव्ह आहे आणि सेक्स लिंक्ड डिसीजशी ते जोडले गेलेले आहेत. हे एक्स क्रोमोसोम्समधून इनहेरिट होतात, म्हणजे पुढच्या पिढीमध्ये जातात. त्यापैकी त्यांची लिस्ट खाली दिलेली आहे. एक, कलर ब्लाइंडनेस, पर्टिक्युलर कलरमध्ये त्यांना फरक दिसत नाही, फरक कळत नाही. नंतर हिमोफिलिया, त्यांचं रक्त जे आहे ते साकळतच नाही, पातळच राहतं, त्याला म्हणतात हिमोफिलिया. नंतर ऑप्टिकॅट्रॉफी, म्हणजे ऑप्टिक नर्व जी आहे ती डिजनरेट होऊन जाते, त्यामुळे दिसत नाही. नंतर हेअरलेसनेस, त्यांच्यावरती केस बिलकुल नसतात. नंतर शॉर्ट सायटेडनेस, त्याला मायोपिया म्हणतात. हा मायोपिया सुद्धा हेरिडेटरी डिसीज आहे. नंतर जुव्हेनाईल ग्लुकोमा, आयबॉल हा कडक होऊन जातो. नंतर जुव्हेनाईल मस्क्युलर डिस्ट्रॉफी, म्हणजे काही मसल्स जे आहेत त्यांचं डिजनरेशन होऊन जातं. नंतर डिस्टिचियासिस, म्हणजे आयलॅश डबल येतात. नंतर मिट्रल स्टिनोसिस, म्हणजे मिट्रल वॉल जो आहे हार्टमध्ये तो नॉर्मल नसतो, ॲबनॉर्मल असतो. नंतर मिस्टॅग्मम, तर आयबॉल हा ॲटोमॅटिक हालतो, इनव्हॉलंटरी ऑसिलेशन, आयबॉल त्याचा हालतो, त्याला म्हणतात मिस्टॅग्मम. पहिला आपण बघूया कलर ब्लाइंडनेस इन मॅन. कलर ब्लाइंडनेस जो आहे कॉमन सेक्स लिंक्ड ट्रेट आहे. हा रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस जास्त दिसून येतो. हा 1977 मध्ये पहिल्यांदा दिसून आला. रेसेसिव्ह जीनमुळे होतो. एक्स क्रोमोसोमवरती हा प्रेझेंट असतो हा जीन, आणि मोर कॉमन आहे मेलमध्ये. फिमेलमध्ये जास्त काही हा आजार दिसत नाही, कारण एक्स क्रोमोसोमचा जो नंबर आहे तो, त्यामुळे हा कलर ब्लाइंडनेस येतो. फादर नेहमी एक्स क्रोमोसोमवरून हे ट्रेट ट्रान्समिट करत असतो. सगळ्या मुलींना हा फादरकडून जातो आणि त्यांच्या सनमध्ये मात्र जात नाही, कारण सनमध्ये वाय क्रोमोसोम जातो म्हणून. आणि मदर जी आहे ती एक्स क्रोमोसोममुळे प्रत्येक सनमध्ये ट्रान्समिट करत असते आणि डॉटरमध्ये पण ट्रान्समिट करत असते. म्हणून जर मदर ॲबनॉर्मल असेल तर तिचे सगळे मुलं जे आहे ते ॲबनॉर्मल येतात. पण डॉटर जी आहे कलर ब्लाइंड फादरची, कलर ब्लाइंड फादर जो असतो त्याची जी डॉटर आहे ती नेहमीच कलर ब्लाइंड असते असं नाही, ते कॅरियर असू शकते. हा जो पॅटर्न आहे ट्रान्समिशनचा हा सगळा सारखा आहे, ड्रॉसोफिला सारखाच आहे. माणसामध्ये पण तसंच दिसतं. क्रॉस जर केला नॉर्मल फिमेलचा कलर ब्लाइंड मेलशी, तर F1 जनरेशनमध्ये मेल्स नॉर्मल येतात आणि फिमेल्स पण नॉर्मल येतात, पण त्या फिमेल कॅरियर असतात. आणि F1 फिमेल कलर ब्लाइंड मेलशी जर क्रॉस केला तर F2 जनरेशनमध्ये हाफ फिमेल जे आहेत त्या कलर ब्लाइंड येतात आणि हाफ नॉर्मल येतात किंवा कॅरियर येतात. आणि हाफ मेल जे ते पण कलर ब्लाइंड येतात आणि हाफ नॉर्मल येतात. कलर ब्लाइंड फिमेलचा नॉर्मल मेलशी जर क्रॉस केला तर त्याच्यामध्ये पण सॉर्टिंग होतं. फिमेल जे आहे याचे जे कॅरेक्टर्स येतात ते होमोझायगस जर असेल तर कलर ब्लाइंड असते रेसेसिव्ह अलायलीसाठी, पण असं फार कमी होतं, एकदम लिमिटिंग आहे हे. त्यामुळे कॉमनली मेलमध्ये जास्त असतं. नाव हिमोफिलिया इन मॅन. सेक्स लिंक्ड जीन एक्स क्रोमोसोमवरती जे असतात
तर त्यामुळे हा हिमोफिलिया होतो. हिमोफिलिया हा एकदम सिरियस आणि नोटोरियस डिसीज आहे. मेनमध्ये जास्त कॉमन असतो, फिमेलमध्ये कमी कॉमन असतो. फिमेलमध्ये जास्त होत नाही हा डिसीज. याला ब्लीडर डिसीज असं पण म्हणतात. हा जो पर्सन असतो ज्याला हिमोफिलिया झाला आहे त्याच्यामध्ये रेसेसिव्ह जीन असतो हिमोफिलियाचा. नॉर्मल क्लॉटिंग सबस्टन्समध्ये याचं ॲब्सेंट असतो या जीनमुळे. थ्रोम्बोप्लास्टिन याच्यामध्ये ॲब्सेंट असतं, ब्लडमध्ये थ्रोम्बोप्लास्टिन नसतं. त्यामुळे मायनर इंजुरी जरी झाल्या स्किनमध्ये तर त्यातनं एकसारखं रक्त वाहतं आणि मग माणसाचा मृत्यू होऊ शकतो. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो. हा हेरिडिटरी डिसीज आहे. जॉन कोटोने हा रिपोर्ट केलेला आहे फिलाडेल्फियामध्ये 1803 मध्ये. एका माणसामध्ये हा रोग होता. रॉयल फॅमिलीजमध्ये युरोपमध्ये हा एकदम कॉमन डिसीज आहे. व्हिक्टोरिया राणीमध्ये सुद्धा हा डिसीज होता इंग्लंडमध्ये. तर ती हेट्रोझायगस होती, कॅरियर होती. याचं जे इनहेरिटन्स आहे कलर ब्लाइंडनेस सारखाच आहे. याचे जे हायब्रिड्स आहेत हिमोफिलिक डिसीजचे हे फक्त फिमेलमध्ये दिसतात आणि ते कॅरियर असतात. 2 प्रकारचे एक्स लिंक्ड हिमोफिलिया दिसून आलेले आहेत. तर ते पहिलं वाय लिंक्ड इनहेरिटन्समध्ये आपण पाहू. नॉन होमोलॉगस रिजनमध्ये वाय क्रोमोसोम्स पास होतो डायरेक्टली मेल पासून तर मॅन पर्यंत. एक्स क्रोमोसोम प्रमाणे वाय क्रोमोसोमला करस्पॉन्डिंग अलायली नसते. वाय क्रोमोसोमला काउंटर पार्टच नसतो. मोस्ट जीन जे ते फक्त एक्स क्रोमोसोमवरती प्रेझेंट असतात. त्यामुळे मेल जे आहेत ते हेमिझायगस असतात. सेक्स लिंक्ड जीन्स जे आहेत ते ऑलवेज फिनोटायपिक असतात. सेक्स लिंक्ड अलायलीशी फिनोटायपिक असतात. जरी ते रेसेसिव्ह असले तरी पण त्यामध्ये अलायली दिसून येतात. पण वाय जो आहे तो एक सेपरेट क्रोमोसोम असल्यामुळे त्याला अलायली नसते. हेट्रोगॅमेटिक मेल जे आहे वाय क्रोमोसोममध्ये हे फादरकडून त्याच्या सनकडे जातात आणि फक्त त्यांच्याचकडे जातात. हा जो इनहेरिटन्स आहे याला होलोअँड्रिक इनहेरिटन्स असं म्हणतात किंवा वाय लिनिएज असं पण म्हणतात किंवा वाय लिंकेज. ह्युमन बिईंगमध्ये वाय क्रोमोसोम जो आहे तो एकदम निडेड असतो मेलनेससाठी आणि फर्टिलिटीसाठी. आणि ज्यांच्यामध्ये एक्स असतो पण वाय क्रोमोसोम नसतो त्या फेनोटायपिकली फिमेल असतात. त्यातल्या बऱ्याचशा स्टराईल असतात. यावरून असं दिसून येतं की वाय क्रोमोसोममध्ये स्पर्मॅटोजेनेसिससाठी जे जीन लागतात ते जीन वाय क्रोमोसोममध्ये असतात मेलमध्ये. ह्युमनमध्ये वाय क्रोमोसोम जो आहे त्याच्यामध्ये 3 जीन असतात कमीत कमी. त्यातलं पहिलं जे ते टेस्टिक्युलर डिफरन्सिएशनसाठी असतं आणि दुसरं जे आहे ते मेल स्पेसिफिक हिस्टोकम्पॅटिबिलिटी येण्यासाठी ते जीन असतं, अँटीजेन असतं. आणि तिसरं जे त्यामध्ये दातांची साईज जी आहे ती ठरवली जाते. मोस्ट फॅमिलियर एक्झाम्पल जर आपण पाहिलं होलोअँड्रिक इनहेरिटन्सचं तर हायपरट्रॅकोसिस म्हणजे केसांची वाढ होते. एक्सटर्नल इयर जो आहे त्या एक्सटर्नल इयरवरती केसांची वाढ होते माणसामध्ये, तशी स्त्रियांमध्ये होत नाही. तर हे कॅरेक्टरिस्टिक मोस्ट कॉमन आहे. नाव एक्स्ट्रा क्रोमोसोमल इनहेरिटन्स. मेंडेलियन इनहेरिटन्स आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये न्यूक्लिअर किंवा क्रोमोसोमल जीन जे आहेत
ते डिफरंट रोल प्ले करतात इनहेरिटन्समध्ये. त्याच्यामध्ये सेल्युलर मेटाबॉलिझम पण असतं, डेव्हलपमेंट होते, म्युटेशन होतं ऑर्गॅनिझममध्ये आणि त्यामुळे तो इनहेरिटन्स दिसून येतो. हे जे जीन्स आहे न्यूक्लिअर क्रोमोसोम्समध्ये यांना सिग्निफिकंट किंवा की रोल असतो इनहेरिटन्सचा. ऑलमोस्ट सगळे जे ट्रेट्स आहेत एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये जाणारे जे सगळे जनरेशन्स आहेत ते ऑल टुगेदर त्यांच्यामध्ये सोल व्हेकल्स दिसत नाही. इनहेरिटन्सच्या सोल व्हेकल्स त्यांच्यामध्ये नसतात. तर सर्टन एक्सपेरिमेंटल एव्हिडन्सेस असं दाखवतात की त्यामध्ये जो ऑकरन्स येतो सर्टन एक्स्ट्रा न्यूक्लिअर जीन्स त्याच्यामधून दिसून येतात. DNA मॉलिक्युल्स जे आहेत सायटोप्लाझममध्ये मेनी प्रोकॉरियोटिक आणि युकॉरियोटिक सेलमध्ये हे दिसून येतात. बॅक्टेरियल सेल जी आहे ई कोलाय याच्यामध्ये सिंगल मेन क्रोमोसोम असतो फक्त न्यूक्लिओइड आणि DNA एक्स्ट्रा असतो, त्याला प्लाझमिड असं म्हणतात. सायटोप्लाझममध्ये प्लाझमिड्स असतात. युकॉरियोटिक सेल जे आहेत याच्यामध्ये क्रोमोसोमच्या कॉम्प्लिमेंट्स असतात न्यूक्लियसमध्ये आणि एक्स्ट्रा DNA मॉलिक्यूल असतो क्रोमोसोम्समध्ये. तर त्याच्या मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टमध्ये हे एक्स्ट्रा DNA मॉलिक्युल्स क्रोमोसोम्समध्ये दिसतात. तर याच्यामध्ये एक्स्ट्रा हेरिडेटरी एलिमेंट्स असतात बऱ्याचशा व्हायरसचे, बॅक्टेरियाचे आणि आल्गीमध्ये हे दिसून येतं. हे सायटोप्लाझमिक एक्स्ट्रा न्यूक्लिअर जीन्स जे आहेत किंवा DNA मॉलिक्यूल जे आहे प्लाझमिडचे, नंतर मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोसिम्बायंट्स, नंतर सेल्युलर सरफेसेस, याला कॅरेक्टरिस्टिक पॅटर्न असतो इनहेरिटन्सचा. तो त्या जीनशी रिझेंबल करत नाही, म्हणजे जीनसारखा नसतो तो. न्यूक्लिअर क्रोमोसोममध्ये जे जीन्स असतात त्यांच्यासारखा नसतो. तर याला वेगळ्या नावाने ओळखलं जातं. त्याला नॉन मेंडेलियन किंवा नॉन क्रोमोसोमल, युनिपेरेंटल, मॅटर्नल, एक्स्ट्रा क्रोमोसोमल किंवा सायटोप्लाझमिक किंवा एक्स्ट्रा न्यूक्लिअर इनहेरिटन्स असं म्हणतात. तर तो एक्स्ट्रा क्रोमोसोमल इनहेरिटन्स युकॉरियोट्समध्ये कसा असतो ते आपण पाहू. बरेचसे जेनेटिस्ट जे आहेत त्यांनी असं स्टडी केलेलं आहे एक्स्ट्रा क्रोमोसोमल इनहेरिटन्सचे युकॉरियोट्समध्ये स्टडी केलेला आहे. तर त्यातले दोन मेजर एक्झाम्पल आहे एक्स्ट्रा क्रोमोसोमल किंवा एक्स्ट्रा न्यूक्लिअर इनहेरिटन्सचे. पहिलं आहे शेल कॉइलिंग इन लिम्निया. शेल कॉइलिंग जे होतं स्नेलमध्ये म्हणजे गॅस्ट्रोपोडामध्ये, गॅस्ट्रोपोडाच्या ॲनिमलमध्ये पायला, तर दॅट इज द एक्झाम्पल ऑफ मॅटर्नल इनहेरिटन्स. म्हणजे ती शेल जी आहे ती गोल 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 अशी फिरते. शेल जी आहे ती स्पायरली कॉइल्ड असते. मोस्ट केसेसमध्ये डायरेक्शन जे आहे कॉइलिंगचं तर ते क्लॉकवाईज असतं. जर समजा अपेक्सवरून आपण बघितलं शेलच्या तर ते क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये ती फिरलेली असते. हे जे कॉइलिंग आहे याला डेक्स्ट्रल असं म्हणतात. पण काही स्नेलमध्ये हे जे कॉइलिंग आहे शेलचं ते काउंटर क्लॉकवाईज पण असतं, त्याला सिनिस्ट्रल असं म्हणतात. हे जे कॉइलिंग आहे हे दोन डिफरंट टाईपच्या जेनेटिकली कंट्रोल्ड जेनेटिकली कंट्रोल्ड क्लिव्हेजेस याच्यामध्ये दिसतात. तर एक जो आहे तो डेक्स्ट्रल क्लिव्हेज असतो आणि दुसरा जो आहे तो सिनिस्ट्रल क्लिव्हेज असतो. क्लिव्हेज म्हणजे काय, ज्यावेळेस एगची डेव्हलपमेंट होते तर त्या एगमध्ये जे मेनी सेल तयार होतात त्याला म्हणतात क्लिव्हेज. तर याच्यामध्ये काही स्पेसीज आहेत, गॅस्ट्रोपोडच्या काही स्पेसीज आहे, त्याच्यामध्ये सगळे जे इंडिव्हिज्युअल आहे हे सिनिस्ट्रल दिसतात. पण मेन इंटरेस्ट जो आहे तो त्याच्यामध्ये अटॅच असतो आणि तो त्याला स्पेसीजला जाऊन मिळतो. तर सिनिस्ट्रल इंडिव्हिज्युअल ऑकर त्याच्यामध्ये होतात आणि
म्युटेशन त्याच्यामध्ये दिसतं, पॉप्युलेशनमध्ये म्युटेशन दिसतं. नॉर्मल डेक्स्ट्रल ॲनिमलमध्ये याला हे म्युटेशन दिसतं. असं जे म्युटंट आहे ते स्टुबॉन्टने 1923 मध्ये डिस्कवर केलेलं आहे. फ्रेश वॉटर स्नेल लिमनिया पेरेग्रा याच्यामध्ये त्याने स्टुटवांटने डिस्क्राईब केलेलं आहे. याच्यामध्ये ब्रीडिंग दिसतं, क्रॉस ब्रीडिंग दिसतं डेक्स्ट्रल आणि सिनेस्ट्रल स्नेल्सचं. आणि मग त्याच्यामध्ये डिफरन्स त्याने दाखवलेला आहे 2 फॉर्म्समध्ये. तो अलायलोमॉर्फिक जीनच्या पेअरवरती अवलंबून असतो हे त्याने दाखवलं आहे. तर सिनिस्ट्रॅलिटी हे रेसेसिव्ह आहे आणि नॉर्मल डेक्स्ट्रल कॉइलिंग जे हे डॉमिनंट आहे. तर हे जे 2 जीन्स आहेत हे मेंडेलियन लॉस प्रमाणे इनहेरिट होतात. पण याचं जे ॲक्शन आहे जेनेटिक कॉम्बिनेशनमध्ये हे नेक्स्ट जनरेशनमध्ये फक्त दिसतं. तो जो जिनोटाईप आहे तो त्याच्यामध्ये फाउंड होतो. सो हे इथे दाखवलं आहे क्लिव्हेजमध्ये. सिनिस्ट्रल क्लिव्हेज वेगळी आहे आणि डेक्स्ट्रल क्लिव्हेज वेगळी आहे. आणि हा पायला आहे, शेल दिसते ती एक सिनिस्ट्रल म्हणजे अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज असं. नाव एग्ज जर आपण बघितले एग्ज म्हणजे अंडे, तर होमोझायगस सिनेस्ट्रियल इंडिव्हिज्युअल जे असतात ते कॅपिटल एस हे डेक्स्ट्रल इंडिव्हिज्युअलच्या स्पर्मने फर्टिलाइज होतात. हे जे एग्ज होतात यांची क्लिव्हेज ज्यावेळेस होते तर ती क्लिव्हेज सिनिस्ट्रली असते. आणि सगळे जे स्नेल्स आहेत F1 जनरेशनमध्ये ते सिनिस्ट्रल कॉइलिंग दाखवतात शेलचं. अशा रीतीने स्पर्मचा जो जीन आहे तो मॅनिफेस्ट होत नाही स्वतःमध्येच. तर जिनोटाईप जो आहे F1 जनरेशनमध्ये तो S+ आणि S असा दाखवतो. जर सेकंड जनरेशन घेतलं F2 जनरेशन हे F1 मध्ये जर समजा क्रॉस केलं तर सिनिस्ट्रल इंडिव्हिज्युअल जे असतात ते सगळे डेक्स्ट्रल असतात. सेग्रिगेशन दाखवायच्या ऐवजी ते सगळे डेक्स्ट्रल दिसतात. नॉर्मल मेंडेलियन इनहेरिटन्स सारखं ते दिसत नाही. सेग्रिगेशन त्यांच्यामध्ये होत नाही. F2 जनरेशन जर आपण बघितलं तर जीन्स जे कॉन्सर्न असतात तर त्याच्यामध्ये न्यू जेनेटिक कॉम्बिनेशन्स दिसतात आणि ते एकमेकाला मॅनिफेस्ट करण्यासाठी फेल होतात. म्हणून कॉइलिंग जे ते मदरच्या जिनोटाईपने डिटरमाइन होतं. म्हणजे मदरचा जो जिनोटाईप असतो त्यामुळे ते कॉइलिंग डिटरमाइन होतं. हा जो जिनोटाईप आहे F1 मदरचा तर याच्यामध्ये S+ आणि S असे 2 जीन असतात. तर डेक्स्ट्रॅलिटी डॉमिनेट होते याच्यामध्ये आणि एक्सक्लुझिव्हली डेक्स्ट्रल कॉइलिंग याच्यामध्ये दिसतं सेकंड जनरेशनमध्ये. तर F3 जनरेशनमध्ये मग हे सेग्रिगेशन नाही दिसत. 3:1 असा त्याचा रेशो येतो. आणि इंडिव्हिज्युअल जे F2 जनरेशनचे त्याच्यामध्ये जिनोटाईप जो आहे तो 1:2:1 असा येतो. आणि एक जे ते सिनिस्ट्रल इंडिव्हिज्युअलमध्ये डेव्हलप होतात. हे रेसिप्रोकल क्रॉसमध्ये इझिली अंडरस्टँड होऊ शकतं आपल्याला. हे जे फर्टिलायझेशन आहे एग्सचं त्यामध्ये होमोझायगस डेक्स्ट्रल इंडिव्हिज्युअल दिसतात आणि हे सिनिस्ट्रल इंडिव्हिज्युअलच्या स्पर्मने ज्यावेळेस फर्टिलाइज होतात त्यावेळेस समवॉट डिफरंट टाईपची पेडिग्री दिसते. F1 जनरेशन जे त्याच्यामध्ये डेक्स्ट्रल रोटेशन दिसतं. त्याच्यामध्ये जिनोटाईप S+ आणि S असतो
आणि F2 जनरेशनमध्ये सगळे डेक्स्ट्रल येतात. त्याच्यामध्ये जेनोटायपिक रेशो जो आहे तो 1:2:1 म्हणजे S+S+, 2 S+S आणि 1 SS असं येतं. F3 जनरेशन जे ते सेग्रिगेशन दाखवतात ब्रूडमध्ये आणि फर्स्ट क्रॉस त्याच्यामध्ये दिसतो. हे इथे फिगरमध्ये दाखवलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला समजू शकतं. ओके, मॅटर्नल इफेक्ट आहे हा. आणि डायरेक्शन ऑफ कॉइलिंग जी आहे शेलमध्ये ती आपल्याला उलटी सुलटी मॅटर्नल इफेक्टमुळे दिसून येते, पॅटर्नल इफेक्ट नसतो. ओके, नाव होल केसमध्ये आपल्याला हे क्लिअर झालं की टाईप ऑफ क्लिवेज जी आहे ती सिनिस्ट्रल किंवा डेक्स्ट्रल असू शकते. तर ती कशामुळे होते, तर एक जो आहे तो मॅच्युरेशन डिव्हिजनच्या आधी ज्यावेळेस एस्टॅब्लिश होतो तर त्यामध्ये जो ऊ साईट असतो न्यूक्लियस त्यानुसार ते होतं. टाईप ऑफ क्लिवेज जो आहे तो जिनोटाईपच्या इन्फ्लुएन्समध्ये असतो, मॅटर्नल पेरेंटच्या जिनोटायपिक इन्फ्लुएन्समुळे तो असतो, त्याच्या इन्फ्लुएन्समध्ये असतो. स्पर्म ज्यावेळेस एगमध्ये येतो तर हे जे ऑर्गनायझेशन आहे ते ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेलं असतं. त्यामुळे कॉइलिंगची जी डायरेक्शन आहे शेलची ती मायटोटिक स्प्लिंडलमुळे ओरिएंटेशन त्याचं दिसतं. फर्स्ट क्लिवेज जी आहे ती झायगोटमध्ये दिसून येते. तर स्पिंडल जे हे टिप्ड होतं टुवर्ड्स द लेफ्ट साईडला आणि मीडियन लाईन जी आहे एक शेलची ती दिसायला लागते. सिनिस्ट्रल पॅटर्न त्याच्यामध्ये डेव्हलप होतो आणि मायटोटिक स्पिंडल टिप ज्यावेळेस दाखवतं राईट साईडला मीडियन लाईनच्या तर तिथे डेक्स्ट्रल पॅटर्न डेव्हलप होतो. हे जे स्पिंडल ओरिएंटेशन आहे तर ते ऊ प्लाझमच्या ओरिएंटेशनमुळे कंट्रोल होत असतं आणि ते जेनेसिसमध्ये फर्टिलायझेशनच्या अगोदर कंट्रोल होतो किंवा एस्टॅब्लिश होतो. नाव कप्पा पार्टिकल, पॅरामेशियममध्ये कप्पा पार्टिकल्स जे दिसतात ते कसे दिसतात, ते एंडोसिम्बायटन्स इनहेरिटन्सचं एक्झाम्पल आहे. 1938मध्ये सोनेबॉर्नने किंवा सनबॉर्नने असं रिपोर्ट केलंय की काही ज्या रेसेस आहे पॅरामेशियमच्या तर किलर्स किंवा किलर स्ट्रेन तर ह्या कॉमन सिलिएट प्रोटोझोन्स आहेत. त्यामध्ये पॅरामेशियम ऑरेलिया असतो, हा पॉइझनस सबस्टन्स तयार करतो, त्याला पॅरामेसिन असं म्हणतात. तो दुसऱ्या इंडिव्हिज्युअलला एकदम लिथल असतो, सेन्सिटिव्ह असतात ते एकदम. हे जे पॅरामेसिन आहे हे वॉटर सोल्युबल आहे आणि डिफ्युजिबल आहे. त्याचं जे प्रोडक्शन आहे ते सायटोप्लाझमिकली लोकेटेड असतं पार्टिकल्समध्ये, त्याला कप्पा असं म्हणतात. हा जो किलर पॅरामेशियम आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 400 कप्पा पार्टिकल असू शकतात. हे जर कप्पा पार्टिकल त्याच्यामध्ये असले किलर पॅरामेशियममध्ये तर ते मेंटेनन्ससाठी आणि रिप्लिकेशनमध्ये क्रोमोसोमल डोमिनंट जीनमध्ये के असं त्याला डिनोट केलेलं आहे. हे जे पॅरामेशिया आहे त्याच्यामध्ये न्यूक्लिअर जिनोटाईप स्मॉल के असा असतो आणि ते कप्पा पार्टिकल हार्बर करत नाही. स्मॉल के वाले जे कॅपिटल के वाले आहेत त्याच्यामध्ये कप्पा पार्टिकल दिसतात. सो ह्या फिगरमध्ये त्यांचा क्रॉस दाखवला आहे आणि त्यापासून मग कशी प्रोजेनी येते ते दिसतंय. कॉन्ज्युगेशन ही सेक्शुअल प्रोसेस आहे प्रोटोझोआमध्ये. तर त्याच्यामध्ये कॉन्ज्युगेशन मधून काय तयार होतं कॉम्बिनेशन्स ते या फिगरमध्ये दाखवलेले आहे. तर पॅरामेशियम जो आहे किलर स्ट्रेनचा याच्यामध्ये जिनोटाईप असतो कॅपिटल के किंवा K+K+. तर याचं कॉन्ज्युगेशन झाल्यावरती पॅरामेशियम मध्ये ज्यावेळेस कॉन्ज्युगेशन होतं तर नॉन किलर म्हणजे सेन्सिटिव्ह स्ट्रेन जो आहे त्याच्यामध्ये जिनोटाईप स्मॉल के असतो. यांचं एक्स कॉन्ज्युगंट असतात, तर हे हेट्रोझायगस असतात. मग त्याच्यामध्ये एक कॅपिटल के आणि एक स्मॉल के असे जीन्स दिसतात.
तर याच्यामध्ये एक कॅपिटल के आणि स्मॉल के जिनोटाइप्स जे आहेत हे असं सजेस्ट करतात की दोघं जे एक्स कॉन्जुगंट्स आहेत याच्यामध्ये किलर्स येतील दोघंही, पण असं होत नाही. तर हे जे कॉन्जुगेशन आहे हे नॉर्मल असतं, ते फार थोड्या वेळासाठी चालतं आणि त्याच्यामध्ये एक्सचेंज होत नाही, सायटोप्लाझमचा एक्सचेंज नाही होत त्याच्यामध्ये दोघांमध्ये. किलर आणि नॉन किलर हे दोघंही तयार होतात आणि हा फार क्वचित प्रसंगी असं घडतं. आणि प्रोलॉंगड कॉन्जुगेशन जर झालं तर याच्यामध्ये सायटोप्लाझमचं मिक्सिंग होतं आणि सायटोप्लाझमचं मिक्सिंग झालं तर दोघंही जे कॉन्जुगंट्स असतात त्याच्यामध्ये फक्त किलर्स दिसतात. किलर ट्रेट जो आहे तो स्टेबल आहे किलर स्ट्रेनमध्ये, त्याला कॅपिटल के असं आपण डिनोट केलेलं आहे. हा जो जिनोटाईप आहे तो कॅपिटल के असा आहे आणि हा अनस्टेबल सेन्सिटिव्ह स्ट्रेन आहे, त्याच्यामध्ये स्मॉल के असा जिनोटाईप असतो. तर अशा रीतीने पॅरामेशियममध्ये सुद्धा कप्पा पार्टिकल्स जे आहेत ते जेनेटिकली कंट्रोल केले जातात आणि त्या जेनेटिकल कंट्रोलमुळे त्याच्यामध्ये किलर आणि नॉन किलर असे दोन स्ट्रेन्स जे आहेत पॅरामेशियममध्ये ते निर्माण होतात. तर इथे आपण युनिट 2 जे आहे ते संपवलेलं आहे. युनिट 3 आपण नेक्स्ट लेक्चरला सुरू करू. इथे थांबूया. ठीक आहे. ओके बाय.